अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्वप्रथम सर्व नाथ भक्तांना, नाथ परिवाराला हार्दिक शुभेच्छा देतो. नाथ कृपेने प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख येऊ, समृद्धी येऊ, ज्ञानरूपी सामर्थ्य आणि दैवी कृपा प्राप्त हो. मित्रांनो, बाबांच्या आदेशानुसार मी एक महत्त्वाचा विषय आज तुमच्याशी बोलणार आहे. आजचा हा व्हिडिओ एक साधक, भगत, शिष्य, उपासक या सर्वांसाठी खूप ज्ञानरूपी ठरणार आहे. तर मित्रांनो, साधक असेल, शिष्य असेल, भगत असेल, हा दैवकृपेपासून, शक्तीच्या सामर्थ्यापासून आज वंचित आहे. तर तो वंचित का राहिला, वंचित का झाला, वंचित का आहे, अशा अनेक प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यावेळेस कुठल्या व्यक्तीकडे गुरुधारण करून घेण्यासाठी, गुरुधारणेसाठी जात असतो किंवा जातो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या जाणणं किंवा त्यावरती चर्चा करणं, त्या विचारात, अध्ययनात असणं खूप महत्त्वाचे आणि गरजेचे पण आहे. मित्रांनो, ज्याही वेळेस तुम्हाला सवारी येते, शक्ती संचार येतो आणि तुम्ही गुरुधारणेसाठी व्यक्ती शोधता आणि त्या व्यक्तीकडे जाता, त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर काही गोष्टींचे ज्ञान घेऊन जात नसाल तरी तुम्ही चुकीच्या आहात, आणि काही गोष्टीची जाणीव, ज्ञान करून जरी जात असाल तरी तुम्ही चुकीचे ठरू शकता. कारण जर तुम्ही व्यक्तीकडे गुरुधारणेसाठी जात आहात, सर्वप्रथम त्याचे नियम, शक्ती, कार्यक्रिया, कर्म करण्याची पद्धत जाणून घ्या. त्याच्यावर येणारी सवारी, संचार कोणता आहे, कोणाचा आहे, गुरुकृपा करण्यासाठी त्याच्याकडे काही सामर्थ्य आहे का, शक्ती गुरुकृपेची आहे का. शक्ती आहे म्हणून कुणालाही गुरु मानू नका. शक्ती गुरुकृपेची असावी. शक्तीने त्याला गुरु बनण्याचं योग्य मार्गदर्शन, ज्ञान दिलेलं असावं, तशी कृपा त्याच्यावरती असावी. शक्ती आहे म्हणून कुणी गुरु होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जाता, जर ह्या सर्व गोष्टी जर त्या व्यक्तीमध्ये असतील तर तुम्ही शून्य व्हा. तुम्ही जर शून्य होऊन त्याच्या समोर बसले नाही तो तुम्हाला शिष्य बनवून घेणारच नाही. तो तुमचा गुरु होणारच नाही. कारण त्याला काही पडले नाही, काही घेणं देणं नाही. तुम्हाला शून्य होऊन जावे लागेल. तुमचं ज्ञान तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवावे लागेल आणि काही गोष्टी त्याच्या ऐकून तो सांगेल त्या पद्धतीने आजमावे लागेल, करावे लागेल. आणि ह्या गोष्टी तत्काळ असतात. जोपर्यंत तुम्ही अशा सामर्थ्यवान, शक्ती कृपारूपी चालणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात बसता, 5 मिनिटे असतील, 10 मिनिटे असतील, तो काही ना काही चिन्ह चमत्कार तुमच्या बरोबर करतच असतो. पण तो तुमच्या बुद्धीला वाचून करत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला जाण्यासाठी जात असाल तर ज्या व्यक्तीसमोर तुम्ही बसलेला आहात त्याच्यावर जर खरंच दैवकृपेची पूर्णपणे शक्तिकृपा असेल, तो तुम्हाला वाचायचं किंवा तुम्हाला जाणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि जाणूनच तुमच्याशी चर्चा करत असतो. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व गोष्टी जाणून जर तुम्हाला योग्य व्यक्ती मिळाला तर तुमचा भक्ती मार्ग चुकणार नाही, तुमचा आध्यात्मिक मार्ग चुकणार नाही आणि आत्मिक उन्नती झाल्याशिवाय कोणी तुम्हाला उन्नतीपासून बाजूला करू शकत नाही. मित्रांनो, आध्यात्मिक उन्नतीबरोबरच आत्मिक उन्नती पण गरजेची आहे. मग त्यासाठी मोह आणि माया ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला सोडवणूक करायची आहे.
या सर्व गोष्टीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही धन आणि दौलत, शरीर आणि शारीरिक सुख ह्या अनेक गोष्टींचं मोह मला कधी होणार नाही आणि तो नाही पण ह्याच गोष्टीवरती ज्यादा जोर देता. पण मित्रांनो, सिद्धी विद्या, सामर्थ्यवान गुरु, शक्तीची कृपा ही एक मोहच आहे, मायाच आहे. तर ह्या सर्व मोहमायापासून जो व्यक्ती शून्य होतो, जो साधक शून्य होतो, तोच योग्य शिष्य बनण्याच्या लायक असतो. जर तुमचा गुरु शक्तिकृपेने चालत असेल, जर शक्ती त्याला विचाराच्या माध्यमानं सर्व गोष्टी करून घेण्याचं सामर्थ्य प्रदान करत असेल, तर तो व्यक्ती सहजासहजी तुमचा गुरु होणार नाही. पैसा दिला म्हणून कोणी गुरु होतो किंवा पैसा मिळाला म्हणून कोणी गुरु होतो, तो बाजार आहे, तो एक व्यापार व्यवसाय आहे. सामर्थ्यवान गुरुला तुमच्या पैशाची गरज नाही. तुम्ही जे देता तो दक्षिणा रूपी घेत असतो, पण तुम्ही देण्याची पद्धत योग्य आहे की नाही हे मात्र जाणलं पाहिजे. सामर्थ्यवान, बलवान, शक्तिकृपेनं चालणारा, दैवकृपेनं कार्य करणारा हा व्यक्ती परीक्षा घेतल्याशिवाय कोणालाही शिष्य बनवून घेत नाही. आणि तो कुठे कशाच्या माध्यमानं परीक्षा घेईल हे तुम्हाला कळणार पण नाही. तर ह्या विषयावरती गंभीरतेने विचार करावा आणि आपलं जीवन आनंदाने सुखाने जगावं, नाथकृपा प्राप्त करून घ्यावी. नवनाथांच्या कृपाशीर्वादानं जनकार्य हाती यावं. प्रत्येकाला हे ज्ञान कार्य कामं पडेल, सर्वाची उन्नती प्रगती होईल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, मी उपाय विधान उतारा देत नाही, मला येत नाही असं नाही. माझ्या बाबांच्या कृपाशीर्वादानं माझे कार्य शब्दावरती चालते. मला कोणालाही उतारा विधान अंगाला हात लावण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कोणतेही कार्य असो, गुरुदीक्षा असेल, तंत्र मंत्र निवारण असेल, विद्वेषण उच्चाटन, संमोहन वशीकरण असेल, कुठल्याही विद्याचा निवारण करायचे असेल तर अवश्य संपर्क करावा. अलकादेश. जय गुरु गोरखनाथ.